नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला आपल्या उन्हाळ कांद्यासाठी आपल्याला ड्रीपद्वारे खत सोडायचं आहे. तर आपण घेतला 19 5 किलो आणि 24 हे 20 किलो. तर मित्रांनो याला एकदम व्यवस्थित अर्ध्या टाकीत म्हणजे 100 लिटर पाण्यात मिसळून घ्या आणि मग सोडतोय आम्ही. हे बघा कांद्यासाठी. तरी आपले काही कांदे उन्हाळ. तर आता आपण याला फवारणी केली आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशक, म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव कमी पण फवारून दिल्याने कांदे मस्त राहतात व गाव्यामध्ये मावा ते वगैरे काही राहत नाही. हे बघा ड्रिप चालू झालं आहे. तर हा जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे आपला उन्हाळी कांद्याचा. आम्ही इकडं वापरलं आहे एलोरा कंपनीचं बी. म्हणजे एलोराचे कांदे एकदम भयानक असतात. आणि हे बघा ड्रिपवर हे बघा कांद्याची साईज कशी झाली, म्हणजे आता पोसतच आहे, गवत पण झालं हे बघा. तर मित्रांनो उद्या हे बघा आम्ही असं काही सेटअप केलं आहे. हे आहे उषा कंपनीचं 5 HP आणि इकडे हे पिस्टन जोडला आहे 26 नंबरचा आणि 24 घेतलं आहे आम्ही मादान कंपनीचं. तर त्याला असं टाकीत टाकून विरघळून घेणे आणि मग ड्रिपद्वारे आल्लाच सोडणे. आधी ड्रिपने आपल्याला कांदे 2 घंटे ओले करून घ्यावं लागतं. मग अर्ध्या तासात खत सोडणं झालं का झालं मग काम. तर आम्ही काही असं खत सोडतोय. तर आता मी तुम्हाला चालू केल्यावर दाखवतो. तर हे बघा आपलं खत असं मिसळून घ्यायचं. बघा खत मी तुम्हाला दाखवतो 24 हे बघा असं युरियासारखंच येतं ते. एकदम थंड लागते हाताला. तर आपला काही असा कांद्याचा प्लॉट आहे 2025चा. चांगले तर मित्रांनो हे बघा आपण आता कांद्याला खत सोडणे स्टार्ट केलं आहे. तिकडं आपलं फिटर चालू आहे. तर हे पहा हे अशा प्रकारे खत आपलं चालू आहे कांद्यासाठी सोडायचं काम. तुमच्याकडे कसं खत सोडता? म्हणजे आम्ही पहिले पंपाने पण सोडलं होतं, पण पंपाने काय व्हायला लागलं, पंप जाम होऊन जायला लागला खताने. तर आपण असं जुगाड केलं आहे. एकदम भारी चालू आहे. तर कांदे पण एकदम हिरवे गार आहे. तर आता 2-2.5 महिन्याची कांदे झाले. 3.5 महिन्यात कांदा रेडी होतो. असं काही आपलं कांद्याचा प्लॉट आहे.